आत्ताच एक मोठी बातमी समोर येत आहे। अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या टिपरने दुचाकीस धडक दिल्याने मोडलिंब येथील दिनेश खडके वय वर्ष 34 हा तरुण जागीच ठार झाला। तर धनाजी बागल वय वर्ष 47 राहणार कुर्डुवाडी हे डोक्यास मार लागून गंभीर जखमी झाले। रविवारी दिनांक 16 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अरण तालुका माढा येथे हा अपघात घडला। सोलापूर पुणे महामार्गावर अरणगाव जवळ तुळशी फाटा येथे दुचाकीवरून MH 45 AK 2577 दोघे तरुण टेंभुर्णी येथे जात असताना तुळशीकडून येणाऱ्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पुसट नंबर असलेल्या टिपरने दुचाकी समोरून जोरदार धडक दिली। टिपरच्या अतिवेगाने दुचाकीस जवळपास 10 मीटर फरफटत नेले। यात दिनेश खडके यांच्या अंगावर टिपरचे चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातातील जखमीस वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर गोरक्षनाथ लोंढे आणि रुग्णवाहिका चालक श्री सागर फाटे यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंके, मल्लिकार्जुन सोनार, टेंभुर्णी ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। अपघातानंतर टिपर चालक फरार झाला। या घटनेबाबत किरण खडके यांनी फिर्याद दिली। भीमा नदी काठावरून उपसा केली जाणारी वाळू करकंब तुळशी मार्गे दिवसा ढवळे माढा तालुक्यात पुरविली जाते। महसूल व प्रशासनाची होणारी डोळेझाक या अपघातास कारणीभूत असल्याचे बोलले जाते। मागील महिन्यातच अवैधरित्या मुरुम वाहतूक करणाऱ्या टिपरने धडक दिल्याने महिलेस पाय गमवावे लागले। या टिपरला नंबर प्लेट नसल्याचे आढळून आले होते।